दोडामार्ग तालुक्यातील कोझलकर गावच्या शिमगोत्सवाच्या सांगता सोहळ्याची सुरुवातच जल आणि जंगल संवर्धनाच्या संकल्पनेतून करण्यात आली। गाव आणि गावचं गावपण वाचवण्यासाठीच पर्यावरण रक्षणाचं गावानं केलेल्या एकजुटीच्या निर्णयाला यश येण्यासाठी बळ मिळावं असं साकडं यावेळी घालण्यात आलं। कोलझर गावचा यंदाचा शिमगोत्सवाला निसर्ग रक्षणाच्या गावाने सुरू केलेल्या चळवळीमुळे एक वेगळीच झळाळी आली होती। या गावातील डोंगरातील जमिनी काही बाहेरील गुंतवणूकदारांनी घेऊन स्थानिकांना विश्वासात न घेता वृक्षतोड तसंच अवैध उत्खनन केलं होतं। हे सगळं स्थानिकांच्या मालकी जमिनीत अतिक्रमण करून करण्यात आलं होतं। याला गावाने एकत्र येत विरोध केला। भविष्यात इथल्या निसर्गावर घाला घालू नये यासाठी गावच्या जमिनी विकणार नाही असा संकल्प संपूर्ण गावाने केला। कोलझर गावाने घेतलेल्या या भूमिकेचं राज्यभर कौतुक होत आहे। या पार्श्वभूमीवरच इथल्या वार्षिक शिमगोत्सवावरही याचा परिणाम झालेला पाहायला मिळाला। या निसर्ग रक्षण चळवळीची छाप यंदाच्या शिमगोत्सवातही पाहायला मिळाली। आणि या डोंगराची वाट लावतील, पाण्याचे झरे, नदीकाठचे झरे, आमच्या देवता यांची विटंबना होईल याच्याकडे संपूर्ण सगळ्या गावाने लक्ष देऊन जास्तीत जास्त लोकांनी या कामामध्ये सहकार्य करून या देवतांचे आशीर्वाद घेऊन या गावाच्या जंगलाचं संरक्षण करा। हत्तीपासून ह्या काजींचं संरक्षण करा। या जंगलामध्ये फिरणाऱ्या आमचे जे पूर्वीचे आमचे सीमारक्षक जे आहेत त्यांच्यापासून संरक्षण करा आणि गावाचं संरक्षण करण्यासाठी जंगलाची एकही टाळी, एकही जमिनीचा तुकडा तुम्ही दुसऱ्या कोणाला न देता द्यायची असेल तर गावातल्याच लोकांना द्या आणि देवाकडून चांगल्या प्रकारचे भरभरीचे आशीर्वाद घेऊन सगळ्यांचा बरा कर व्हावा, कल्याण कर आणि सगळ्यांच्या मती चांगल्या प्रकारचे देऊन आशीर्वाद द्या। त्याचप्रमाणे आज जेव्हा आमची तरुण पिढी आज लग्नासाठी पोरगे झटतात, आज लग्नाच्या आधी असत, आज पुढच्याकडे स्थळं येणच नाही होत, तर तुझ्याकडे आज विनंती करतो की आमच्या पिढीकडे काहीतरी खंड न पडता आजच्या मुलांका चांगली स्थळं येऊची आणि आमच्या गावाचं पूर्ण जोगा वंश हा तो वाढाचो, जे काय अडचणी आहे त्या अडचणी दूर जाऊचे आणि सगळ्यांचा कल्याण होता साहेबा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।